तर आज आपण बनवूया आंबे हळदीचं लोणचं. हळद किसून घेतली आहे, आलं पण बारीक किसलंय, 3 ते 4 मिरची, 1 निंबू, सोप पावडर घेतली आहे, मेथी दाणा क्रश केला आहे आणि थोडंसं मस्टर्ड घेतलं आहे आणि तेल गरम करून थंड व्हायला ठेवलेलं आहे. एका पातेल्यामध्ये मी हळदीचं आणि आल्याचं पेस्ट एकत्र मिक्स करून घेत आहे. त्यानंतर हळू सगळे इन्ग्रीडियंट्स मी वन बाय वन त्याच्यामध्ये ॲड करत आहे. अतिशय सोपी पद्धत आहे ही लोणचं बनवायची आणि एकदम रुचकर लागते आणि हे हेल्थसाठी अतिशय चांगलं आहे. स्वास्थ्यवर्धक असते हळद, हे तुम्हाला माहीतच असणार. त्यानंतर मी याच्यामध्ये काय केलं, तेल ओतल्यानंतर याच्यामध्ये निंबू पण पिळला आहे आणि हे जे बेडेकर लोणच्याचा मसाला असतो तो सुद्धा त्याच्यामध्ये थोडासा टाकला आहे. हे महाराष्ट्रात इझिली मिळून जातं. स्पेशली मी निंबूचा टाकलेला आहे थोडंसं त्याच्यामध्ये आणि मी चटणी पण ॲड केली आहे कारण मला तिखट थोडंसं आवडतं चटपटीत म्हणून. आणि हे खाऊन पहा तुम्ही, नक्की तुम्हाला आवडणार. एकदा ट्राय करा आणि बरणीमध्ये भरून हे 1 दिवस बाहेर वाळवा. अतिशय सुंदर, बघा किती टेम्प्टिंग दिसतंय. खूप छान वाटेल. थँक यू सो